नमस्कार, मी सुजाता राऊत. प्रसिद्ध कवयित्री लेखिका प्रतिभा सराफ आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. त्यांच्या एका ललित गद्याचं अभिवाचन मी आपल्यासमोर करते आहे. माझा कुणीतरी. दुरून डोंगर साजरे असं म्हटलं जातं. एखाद्या कवितेतील, ललित लेखातील वा प्रवास वर्णनातील डोंगराचं वर्णन मला अचंबित करायचं. मी काही काळ त्या डोंगरांच्या आसपास रेंगाळायचे, पण त्या डोंगरांची कधी जवळीक नाही वाटली. लहानपणी शाळेच्या सहलीबरोबर रायगड चढून गेले होते, तेव्हा शिवाजीला एखादा गड जिंकल्याचा जेवढा आनंद झाला असेल तेवढा वा कदाचित त्याहूनही जास्त आनंद मला रायगडाच्या टकमक टोकावर पोहोचल्यावर झाला होता असं पुसटसं आठवते. तसं मुंबईकर म्हणून डोंगराशी फारसा संबंध आला नाही. खूप काळपर्यंत अनुभवलेल्या डोंगरांपेक्षा साहित्यात वाचलेल्या डोंगराची सावली मनावर होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. मला माझ्या हक्काचा डोंगर मिळाला आहे. उच्च स्थानाचं आकर्षण कोणाला नसतं. स्वकर्तृत्वावर उच्च स्थान मिळवणं फक्त बोटांवर मोजण्या इतक्या माणसांनाच जमतं. पण एक दिवस मलाच काय, पण माझ्या पूर्ण कुटुंबियांना उच्च स्थान मिळालं. म्हणजे तुम्ही विचार करता तसं नाही, तर आम्ही सर्व गगनचुंबी इमारतीत राहायला गेलो. खिडकीतून पाहिलं तर समोर एक डोंगर आमच्याच प्रतीक्षेत स्वागतासाठी उभा ठाकलेला आढळला. काय आनंद वर्णावा. त्या क्षणापासून त्या डोंगराशी माझं नातं जडलं. चेहरा काय माणसांनाच असतो, निर्जीवांनाही एक चेहरा असतो. फक्त तो पाहण्याची दृष्टी माणसात हवी. माणसाचा चेहरा पाहता क्षणीच आपल्याला त्याच्या मनातील भाव समजतात. कधी स्वभावही कळू शकतो. माझ्या डोंगरालाही एक चेहरा आहे. त्याच्याही चेहऱ्यावरील भाव ऋतूंनुसार बदलतात. त्याचा स्वभाव माझ्या परिचयाचा झाला. माझा जिवलग सखा असलेला हा डोंगर माझ्या मूड्सप्रमाणे स्वतःच्या चेहऱ्यावरील भाव बदलत असल्याचं मला जाणवतं. लहानपणी डोंगराला आग लागली पळा रे पळा असं म्हणत आम्ही मधोमध एक दगड ठेवून त्याभोवती गोल गोल फिरायचो. हे चहा घेता घेता डोंगराकडे पाहताना आठवलं. मुलं निरागस असतात. शुभ अशुभ असं काही त्यांच्या मनाला शिवतही नाही. मग आग लागल्याचा खेळ लहान मुलांना नक्की कुणी आणि का शिकवला असावा असं मनात आलं. समोरच्या त्या डोंगराला आग लागली तर बापरे, नुसत्या विचारानंच उष्ण झळा शरीरभर जाणवल्या. चहाचा रिकामा कप खाली पडून खळकन फुटला. काच फुटणं शुभ असतं अशी मनाची समजूत घातली आणि त्याचबरोबर असले अशुभ विचार पुन्हा मनात येऊ द्यायचे नाहीत, कारण वास्तुदेवता सदा तथास्तु म्हणत असते असं स्वतःच्याच मनाला ठणकावलं. आम्ही या नवीन घरात राहायला आलो तेव्हा कोणाचाही फोन आला की लहान मुलांसारखं मी सांगायची, आमच्या नवीन घरी या ना, इथून डोंगर फार सुरेख दिसतो. आता जरी कोणाशी हे बोलत नसले तरी घरी पाहुण्यांना न दाखवताही माझा डोंगर दिसूनच येतो. मग ते म्हणतात, वा, तुमच्या घरी आल्यावर गाव आठवला. माहेर सासर मुंबईतच असल्यामुळं मला डोंगरामुळे का होईना निसर्गरम्य गावात काही काळ फिरून आल्याचं समाधान मिळतं. आयुष्यात तसा डोंगर हा नेहमी जमिनीवरूनच पाहिलेला, पण इथे इतक्या उंचावरून पाहताना नकळत मनात तुलना सुरू होते आणि हातात पेन आणि कागद असला तर मग कविता आपोआपच स्फुरते. मान वर करून डोंगराकडे पाहताना फार कौतुक वाटायचं त्याच्या कड्याचं. मान वर करून डोंगराकडे पाहताना फार कौतुक वाटायचं त्याच्या कड्याचं आणि मान आपोआप झुकायची त्याच्या उंचीपुढं. आता गगनचुंबी इमारतीवरून नजरेच्या रेषेत डोंगराचा कडा दिसतो. मान खाली नि वर करावीच लागत नाही आणि एकंदरीत कशालाही मान देण्याची वृत्ती मान सुद्धा विसरून गेली. एकदा मान अवघडल्यामुळे रात्रभर झोप नव्हती आली. भल्या पहाटे खिडकीत आले. सूर्य हलकासा उगवत होता. एक प्रसन्न सकाळ डोंगरावर पसरली होती.
मन प्रसन्न झालं. हळूहळू सूर्याची किरणं डोंगराच्या माथ्यावर पडली. उर्वरित भागांवर मात्र अजिबात प्रकाश नव्हता. डोंगराच्या माथ्यावरील ती वेगळीच चमक पाहून माझे डोळे क्षणभर दिपले. मला तो डोंगर एखाद्या संन्यस्त तपस्व्यासारखा भासला. एखादा साधू पुरुष अंगावर कळकट, कधी फाटके कपडे घालून डोळे बंद करून तंद्री लावून बसतो, तेव्हा आपलं लक्ष त्याच्या कपड्यांकडे न जाता फक्त जातं त्याच्या तेजस्वी कपाळाकडे. तिथून नजर हलतच नाही. नेमकं काय वाटतं हे जरी सांगता आलं नाही तरी पाय तिथंच खिळून राहतात. हात नकळत जोडले जातात. उन्हाळ्यामुळे या डोंगरावरील झाडाच्या हिरव्या रंगाच्या छटांना तपकिरी रंग आला होता. तरी तिकडे लक्ष न जाता डोंगराच्या माथ्याकडेच जात होतं. तेजपुंज तपस्व्यासारख्या भासणाऱ्या या डोंगराच्या रूपाकडे पाहून मी नतमस्तक झाले. दिवस तर पूर्ण कामात गेला, पण संध्याकाळी जेव्हा पुन्हा खिडकीत आले तेव्हा डोंगरावरील वातावरण बदललं होतं आणि सूर्याची किरणं पायथ्याशी थबकली होती. त्या किरणांनी गुलमोहराची झाडं उजळून निघाली होती. उन्हाळ्याच्या रखरखीत पार्श्वभूमीवर असा गुलमोहर पाहणं आल्हाददायक होतं. असा आनंद अनुभवताना प्रियकर जवळ असावा असं वाटणं काही चुकीचं नाही. गुलमोहराच्या झाडावरून कवितेच्या ओळी मनाकडे धावून आल्या. रक्तरंगी उन्हाळा, रक्तरंगी उन्हाळा गुलमोहराच्या झाडावर, रक्तरंगी उन्हाळा गुलमोहराच्या झाडावर, ढग भरून तुझी आठवण अलगद माझ्या वाटेवर. जीवाची काहिली करणारा उन्हाळा केवळ डोंगरामुळे सुसह्य वाटतो. आमचा योगाचा क्लास या इमारतीच्या गच्चीवर असतो. भल्या पहाटे उगवत्या सूर्याचं दर्शन घेत आम्ही सूर्यनमस्कार घालतो. आसनं चालू असतात. पर्वतासन करताना योग शिक्षक सूचना देत असतात. क्लोज युअर आईज अँड थिंक ऑफ द क्वालिटीज ऑफ माउंटन. मी डोळे किलकिले करत हळूच डोंगराकडे पाहते. तोही माझ्याकडेच पाहत असतो. त्याच्या ताठ्याकडे, तटस्थपणाकडे पाहते. नक्की कोणता गुण घेता येईल मला याच्याकडून? विचारचक्र सुरू होतं. सरांनी तोपर्यंत दुसऱ्या आसनाचं नाव घेतलेलं असतं. मी मात्र पर्वतासन स्थितीतच असते. कधी कधी राहत्या इमारतीच्या उंचीचा गर्व वाटतो मला. समोरचा डोंगर बरोबरीचा वाटतो. उगाचच सगळं जग आपल्या पुढे नगण्य आहे हा भासही मनात निर्माण होतो. हे वाटणं साहजिकच आहे. डोळ्यांना जे दिसतं तेच खरं मानतो ना आपण. इतक्या उंचीवरून वृक्ष, वाहनं, माणसं छोटी छोटी दिसतात. म्हणूनच मी लिहिलं, गगनचुंबी इमारतीवरून. गगनचुंबी इमारतीवरून माणसांना पाहिलं किड्या मुंग्यांसारखं वळवळताना आणि लक्षात आलं खऱ्या किड्या मुंग्यांचं अस्तित्वच येथून जाणवत नाही. कविता लिहून झाल्यावर मला आईनं लहानपणी सांगितलेली कथा आठवली. एकदा सूर्याला गर्व झाला. तो म्हणाला, मी महान. तर समोरून एक मोठा काळा ढग आला. त्यानं सूर्याला झाकोळून टाकलं आणि म्हणाला, सूर्या, मी तुझ्यापेक्षा महान. हे बोलतानाच डोंगराला सूर्य अडला गेला आणि डोंगर फुशारून म्हणाला, ढगा, तुझ्यापेक्षा मी महान. इतक्यातच एक छोटासा उंदीर डोंगर पोखरू लागला आणि म्हणाला, डोंगरा, तुझ्यापेक्षा मी महान. लहानपणीच्या या गोष्टीत मला फार काळ रमता आलं नाही, कारण एक मुंगी मला करकचून चावली आणि माझं गर्वहरण झालं. डोळ्यातून पाणी आलं. तसं पाण्याचं मला फार आकर्षण आहे, पण डोळ्यातून ओघळणाऱ्या नाही, ढगातून बरसणाऱ्या पाण्याचं. पाऊस हा ऋतूच हवासा. कोणत्याही ऋतूत तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेत मी असं सांगणारी माणसं भेटतात. आपलं वय, आपला जीवनानुभव त्यांनी पावसाळ्यांनी मोजलेला असतो. मी तर एकाच पावसाळ्यात अनेक पावसाळे अनुभवते या डोंगरावर.
पावसाचा आणि डोंगराचा तसा जवळचा संबंध. पाऊस डोंगराला आधी बिलगतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला ढग जमू लागतात आकाशात आणि मग हळूहळू उतरतात डोंगरावर. एखादा भरकटलेला ढग डोंगर माथ्याशी थबकतो तेव्हा वाटतं हा डोंगर नसून एक शालीन बाई डोक्यावर पदर ओढून, नजर खाली वळवून, जमिनीवर मांडी घालून निवांत शांत बसली आहे. कधी एखादा गुबगुबीत ढग डोंगराच्या मध्यावर येऊन त्याच कपारीतील कुशीत शिरतो आणि मग तिथंच डोंगराच्या मिठीत विसावतो. त्यावेळी हा डोंगर म्हणजे मला कांगारूच वाटतो. आपल्या पिल्लाला पोटाच्या पिशवीत घेऊन उभा असल्यासारखा. कुठच्याही क्षणी एक उडी मारून अगदी माझ्याजवळ पोहोचेल असंही क्षणभर वाटतं. ढग म्हणजे नेमकं काय, ते कसे जमा होतात वगैरे वैज्ञानिक विचार मी पटकन विज्ञानाच्या पुस्तकात बंदिस्त करून टाकते आणि निवांतपणे लहान मुलासारखी आकार बदलणाऱ्या, इकडून तिकडे मनसोक्त हिंडणाऱ्या ढगांकडे पाहते. अचानक एक मोठा ढग डोंगराच्या माथ्यामागं अडतो, पुढं मागं सरकत राहतो. तेव्हा डोंगर मला तमासगीर बाईसारखाच वाटतो. तमाशातील बाई डोक्यावरला पदर दोन्ही हातांनी उंच ओढून खालीवर करत नाचते तसाच डोंगर नाचतोय असं वाटतं. अचानक निळं आभाळ पूर्णपणे काळकुट्ट होऊन जातं. जोरदार पाऊस केव्हाही सुरू होईल हे लक्षात येतं. डोंगराचं वरचं टोक सोडून चारही बाजूंना ढग पसरतात तेव्हा डोंगर मला एखाद्या वयोवृद्ध माणसासारखा भासतो. थंडीनं कुडकुडणारा वृद्ध जसा चारी बाजूंनी शाल गुंडाळून सुद्धा थरथर कापतो असा भास होतो. मग अचानक धुव्वाधार पाऊस सुरू होतो आणि माझा डोंगर क्षणातच झाकोळला जातो. जीव कासावीस होतो. हिमालयात बर्फाचं शिवलिंग कसं अचानक आजूबाजूला बर्फ वितळल्यावर दृष्टीस पडतं आणि अमरनाथ यात्रा सुरू होते, त्याप्रमाणे पाऊस पूर्ण थांबताच ओले त्या डोंगराकडे पाहिल्यावर नुकताच अभिषेक केलेल्या शिवाचंच दर्शन होतं. श्रावणाच्या अखेरीस माथ्याकडून वाहणारा झरा गंगेची आठवण करून देतो. कशास जाऊ मी काशी पंढरपुरी, कशास जाऊ मी काशी पंढरपुरी, 36 कोटी देव वसले डोंगरावरी. तर हा डोंगर कधी मला देवासारखा वाटतो, कधी देवळासारखा. लहान मुलांना कागद पेन्सिल दिली की ते पटकन त्रिकोणाकृती भासणारी आकृती काढतात. तो असतो डोंगर. हळूहळू चित्रकलेत प्रगती झाली की बाजूला नदी, मराठी 4 आकड्याने दर्शवलेले 2-3 पक्षी, झाड, गवत वगैरे काढता येऊ लागतं. असा हा डोंगर प्रत्येकजण काढू शकतो, मग तो पाहिलेला असो वा नसो. शालेय जीवनात सक्तीच्या असलेल्या चित्रकलेच्या तासाला व परीक्षेमध्ये निसर्ग चित्रात मदतीला धावतो तो. साधा सोप्पा कोणालाही काढता येण्याजोगा हा डोंगर. त्यामुळे चित्रातल्या डोंगराची आणि माझी लहानपणापासून नाळ जुळलेली. पण आता डोंगराच्या सानिध्यात राहिल्यावर आमचं नातं अधिक दृढ झालं. नात्यावरून आठवलं, हक्काची सर्व नाती सोडून बिनओळखीच्या घरात जन्मोजन्मीची नाती नव्यानं निर्माण करणारी नववधू जेव्हा गृहप्रवेश करते तेव्हा तिनं नेसलेला हिरवा शालू, हातातील हिरवा चुडा, डोक्यापासून पायांपर्यंत घातलेले नवे कोरे लखलखीत दागिने याकडे सर्वांचं लक्ष खिळून राहतं. लाजेनं मान अधिकच खाली घातल्यामुळे तसाही तिचा चेहरा दिसतच नाही. त्याप्रमाणेच हिवाळ्यात अंगभर पाऊस झेलून स्वच्छ चकचकीत हिरव्या रंगांच्या छटांनी डोंगर नटलेला असतो. तेथील वेलींवर रंगीबेरंगी फुलं डवरलेली असतात. हा डोंगर माझ्या घरातच वावरत असलेल्या नववधूचीच
मला आठवण करून देतो. प्रत्येक वेळेस असा नवा भासणारा हा डोंगर. या मोसमात तर परिसरात लग्न समारंभासारखा आनंद सोहळा संपन्न होतोय असं वातावरण निर्माण करतो. हिवाळ्यातील एका रात्री अंगात स्वेटर असूनही मी थंडीने कुडकुडत होते. अंगावर ब्लँकेट घेऊन झोपावं असं वाटलं. गार वारा नको म्हणून खिडकी लावायला गेले तर डोंगराकडे लक्ष गेलं. मनात आलं, बिचारा रात्रभर कुडकुडणार थंडीनं. त्या दिवशी रात्री खूप उशिरापर्यंत झोपच आली नाही. पहाटे जाग आल्याक्षणी डोंगराकडे पाहिलं. धुक्याची उबदार शाल लपेटून तो साखर झोपेत हसत होता. अन्न, वस्त्र, निवारा पुरवणाऱ्या आकाशातील परमेश्वराचे आभार मानावे असं वाटलं मला त्या दिवशी, त्या क्षणी. परमेश्वर सगळ्यांना भरभरून देतो, पण आपलं पोट कशानेच भरत नाही हेच खरं. सगळं असूनही उगाचच सोन्याच्या दुकानाबाहेर उभं राहून काचेला नाक लावून काळ्या कुळकुळीत चेहऱ्याच्या पुतळ्याला चढवलेला लखलखीत हिऱ्यांचा हार नेहमी पाहते मी. त्याला आपलंसं करणं दूर, पण स्पर्शही करणं अशक्यच आहे हे जाणून आहे मी. दुपारी त्या दुकानासमोरून येताना मनात हाराची अभिलाषा होती. त्या रात्री अमावस्या होती. काळ्या कुट्ट अंधारात डोंगराला वेढलेलं, पण समोर सरळ रेषेत चमकणाऱ्या म्युन्सिपाल्टीच्या दिव्यांच्या माळेमुळे पुन्हा तो हारच आठवला. डोंगर त्या पुतळ्यासारखा वाटला आणि माझा जिवलग सखा दुरावल्यासारखा वाटला. मी पटकन पाठ फिरवून घरात वळले. राग रुसवा नसेल तर जीवनात मजा असती काय? एका उदास संध्याकाळी डोंगराशी गुजगोष्टी कराव्याशा वाटलं मला. कॉफीचा मोठा मग घेऊन खिडकीत आले. पश्चिमेकडून डोंगरावर पिवळसर केशरी छटांनी पखरण केली होती. पक्ष्यांचे थवे घरी परतत होते. विहंगम दृश्य पाहून मन प्रसन्न झालं. पण लक्षात आलं की या पक्ष्यांना पाहण्यासाठी मला खाली वाकून बघावं लागते. आम्ही जेव्हा तळमजल्यावर राहत होतो तेव्हा पक्ष्यांकडे मान वर करून पाहावं लागायचं. कावळे, चिमण्या, कबूतर, अधेमध्ये पोपटही दृष्टीस पडायचे. पण आता मात्र या डोंगराकडून फक्त घारी उडत येताना दिसतात. त्या डोळ्यांना भव्य तर वाटतातच, पण खूपदा भीतीदायकही वाटतात. असे विचार येताच मी लिहिलं, पूर्वी आमच्याकडे चिमण्यांचा चिवचिवाट असायचा. लहान मुलं अंगणात खेळताना त्यांचा पण तिथं वावर असायचा. आणि आता गगनचुंबी इमारतीच्या ग्रिलवर धडका घारीच्या असतात. ओसामा बिन लादेनच्या विमानाच्या आठवणीनं मोठ्यांचीही हृदय थरथरतात. आता या डोंगराकडे पाहत मी इतक्या कविता लिहिल्या की त्याचा एक पूर्ण काव्यसंग्रह निघू शकेल. भाभा अणुशक्ती केंद्रात नोकरी करणारे आमचे कविमित्र आपला काव्यसंग्रह मला देण्यासाठी घरी आले. खिडकीत उभी राहिले आणि डोंगराकडे पाहत म्हणाले, तुला माहीत आहे का, या डोंगरामागच आमचं भाभा अणुशक्ती केंद्र आहे. म्हणजे या डोंगरामुळे त्या केंद्राला संरक्षण मिळालं आहे ना? मी म्हणाले, हो ना, नक्कीच. आणि माझ्या माहितीप्रमाणे हा मुंबईतला सर्वात मोठा डोंगर आहे. काही कॉन्ट्रॅक्टर्सना फळं वगैरे काढण्यासाठी डोंगरावर जाऊ द्यायचे. आता मला माहीत नाही, पण सर्वे वगैरे करण्यासाठी आम्ही सुद्धा अधूनमधून डोंगरावर जायचो. आता संरक्षण मोठ्या प्रमाणावर वाढवलं आहे. खूप जवळीकीच्या नात्यानं ते त्या डोंगराविषयी बोलू लागले तेव्हा तो डोंगर माझा नसून
खूप जणांना आपलासा वाटतो. इतकंच काय तर ते त्यांच्या अंगाखांद्यावरही खेळून आले हे ऐकून उगाचच कसं तरीच वाटलं. अज्ञानातच खूप सुख असतं असंही वाटून गेलं. त्या दिवसानंतर या डोंगराविषयी मी स्वतःहून कोणाशीच काहीही बोलत नाही. माझं त्याच्याशी असलेलं नातं कोणापुढेही उघड करत नाही. दिवस जात आहेत. कधी धुकं पांघरून माझ्याशी माझा सखा आडपडदा करतो, अबोला धरतो, तर कधी एकटेपणात माझी मनोमन साथ करतो. कधी छाती पुढं काढून स्वतःची उंची दाखवून देतो, तर कधी मी तुझ्या पाठीशी आहे असा भरभरून आशीर्वाद देतो. या जगात माझा कुणीतरी आहे हे सर्वार्थाने जाणवून देतो तो मला. जीवनात काही काळासाठी, काही कामासाठी माणसं एकमेकांच्या जवळ येतात. काम संपलं की पाठ फिरवतात. पण या डोंगरानं मला कधीच अंतर न देण्याचं वचन दिलंय. मी आल्या दिवसापासून आमच्यातलं अंतर कायम आहे. ते कमी झालं नाही हे खरं आहे, पण ते कधीच वाढणार नाही याची मला आणि माझ्या सख्यालाही खात्री आहे. माझा कुणीतरी. धन्यवाद.